प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची स्तुती असो. पुन्हा एकदा आपला जो चौथा धडा चालू आहे ना, त्यातील सोमवारचा भाग घेऊन मी आपल्याकडे आलेलो आहे. आणि पुन्हा एकदा ही बायबल स्टडी करत असताना मला खूप आनंद वाटत आहे की तुम्ही चॅनलवरती येत आहात माझ्या आणि व्हिडिओ पाहत आहात आणि माझ्यासाठी प्रार्थना विशेषतः करत आहात. याबद्दल तुम्हाला माझ्यातर्फे धन्यवाद. या आपण सोमवारचा भाग बघूया. आपण जे या तिमाहीत धडे शिकत आहोत ना, ते धड्यांच्या पुस्तकाचं नाव आहे देवाचे जीवित कार्य माझे कार्य. आणि मग यातला जो चौथा धडा आहे, तो चौथा धडा जो आहे तो चौथा धडा देवाच्या कार्यात सहभागी होणे. अशा प्रकारचं स्टडी पुस्तक जर तुम्हाला 3 महिन्यासाठी आमच्याकडे उपलब्ध असतं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर कृपा करून मला कमेंटमध्ये सांगा. मी प्रयत्न करेन तुम्हाला तुमच्या ॲड्रेसपर्यंत, तुमच्या घरापर्यंत हे मराठी पुस्तक, इंग्लिश पुस्तक जे काही पाहिजे असेल ते तुम्हाला पाठवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. या आपण आजच्या सोमवारच्या भागाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. आणि सोमवारचा जो भाग आहे त्यामध्ये त्याचं टायटल आहे अब्रामाची सर्वांच्यासाठी प्रीती. अब्रामाची सर्वांसाठी प्रीती. आपण मागच्या रविवारच्या भागामध्ये बघितलं, मागच्या व्हिडिओमध्ये, की अब्रामाबद्दल आपण शिकलो की अब्राम कशा प्रकारे त्या ठिकाणी कार्य करत आहे, किंवा अब्राम आदरातिथ्य कशा प्रकारे करत आहे, अब्राम सर्वांच्यासाठी कसं काम करत आहे. आणि आजच्या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत, आजच्या विषयामध्ये आपण पाहणार आहोत अब्रामाची सर्वांच्यासाठी प्रीती. येशू ख्रिस्ताचे जर उदाहरण प्रियजनांनो अब्रामाच्या अगोदर आपण बघितलं तर येशू ख्रिस्त जगातील सर्व माणसांच्यासाठी या पृथ्वीतलावर आलेला आहे. सर्व असे निवडक कोणी नाही, सर्वांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीतलावरती आला असं आपल्याला बायबल सांगतं. आणि तो सर्वांच्यावर प्रीती करतो. जसं की पाऊस सर्वांच्यावर पडतो, ऊन सर्वांच्यावर पडतं, सर्वांवर परमेश्वराची प्रीती आहे. अब्रामामध्ये अजून एक चांगल्या प्रकारची गुणवत्ता होती, आणि ती म्हणजे त्याने कुठलाही वंश, जाती किंवा लोक यांच्यात भेदभाव न ठेवता सर्वांच्यासाठी देवाजवळ, परमेश्वराजवळ जेव्हा त्यांच्यावर प्रसंग आला, त्या देवाजवळ जरी ते पापी होते, जरी ते वाईट होते, तरी त्यांच्यासाठी देवाजवळ प्रार्थना केली किंवा मध्यस्थी केली. प्रार्थना करणं आणि मध्यस्थी करणं वेगळं आहे. प्रार्थना कधी कधी आपण फक्त आपल्यासाठी करत असतो, आणि मध्यस्थी जी असते ती दुसऱ्यांच्यासाठी असते. आणि ती मध्यस्थी करणं खूप महत्वाची बाब आहे. मध्यस्थीची प्रार्थना अब्रामाकडून आपण शिकली पाहिजे. हा आम्हा सर्वांच्यासाठी फार मोठा असा एक ख्रिश्चन जणांच्यासाठी धडा आहे की कोणत्याही प्रकारची कोणाशीही त्याची ओळख, अब्रामाची कोणाशीही ओळख नसताना, सदोम आणि गमोर या ठिकाणी त्याचे कोणाशी जास्त संबंध नसताना, ओळख नसतानाही, आणि तिथले लोक पापी असताना सुद्धा त्यांच्यासाठी त्याने परमेश्वराजवळ मध्यस्थीची प्रार्थना केली. हे तुम्ही आणि मी कदापि विसरू नका. सदोम आणि गमोर या ठिकाणचे लोक अत्यंत पापी असे लोक होते. पृथ्वीवरती समलैंगिक संबंधाचा जो पगडा आहे किंवा सुरुवात आहे ते सदोम आणि गमोर मध्ये घडलेली आहे असं बायबल सांगतं. आणि हे देवाच्या विरोधाचं होतं. हे सर्वात मोठं पाप होतं. आणि सर्वात मोठं पाप सदोम आणि गमोर इथल्या लोकांनी सुरुवात केलेली होती. या ठिकाणी ते घडलेलं होतं. त्या ठिकाणी दरोडेखोर लोक होते, त्या ठिकाणी वाईट कृत्य करणारे लोक होते. स्त्रीऐवजी ते पुरुषाची लालसा बाळगणारे लोक होते. इतक्या वाईट प्रकारचे लोक त्या ठिकाणी सदोम आणि गमोर मध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. आणि डोंट फॉरगेट दॅट अब्राम इज गोइंग टू बी अ मेडिटेटर फॉर दॅट पीपल जे देवापासून खूप लांब आहेत, जे देवापासून खूप अलिप्त झालेले आहेत, ते वाईट आहेत. या सर्व गोष्टी देवापासून दडलेल्या नव्हत्या. या सर्व गोष्टी देवापासून लपलेल्या नाहीत. देवाने निर्णय घेतला की जे ते वाईट लोक आहेत, जे अशा प्रकारे त्याच्यापासून दुरावलेले आहेत, त्यांनी आपला मार्ग स्वीकारलेला आहे, ते देवाच्या मार्गाने चालत नाहीत. त्यावेळेस देवाने निर्णय घेतला की सदोम आणि गमोर या शहरांचा तो अग्नीने नाश करणार आहे. सदोम आणि गमोर या शहरांचा तो अग्नीने नाश करणार आहे असा त्यानं परमेश्वरानं निर्णय घेतला. आणि अब्राम त्याचा सेवक, त्या काळातला अब्राम त्याचा सेवक असल्या कारणाने अब्रामाला हा त्याचा निर्णय देवाने कळविला.
कारण देवाचं वचन सांगतं की कोणताही निर्णय मी घेतल्याशिवाय माझे सेवक, माझे लोक यांना मी कळवल्याशिवाय मी राहत नाही. आणि अब्रामाला देवाने हा निर्णय कळवला की हे जे लोक आहेत, हे जे खूप वाईट लोक आहेत, यांचा मी नाश करणार आहे. यांना मी जिवंत ठेवणार नाही. हे माझ्यापासून दुरावलेले आहेत. हे देवाच्या आज्ञा न पाळणारे लोक आहेत. परंतु त्यानंतर अब्रामाने अत्यंत लीनतेने आपली विनंती, आपली प्रार्थना देवासमोर मांडलेली आहे. त्यांना या सर्व पापिष्ट अनोळखी लोकांच्यासाठी देवाजवळ त्याने मध्यस्थी केलेली आहे. माझ्या प्रियजनांनो, तुम्ही पापी लोकांचा द्वेष करता का पापाचा द्वेष करता? लोक पापी नाही आहेत. लोकांच्या मधली वृत्ती पापी जी आहे त्याचा द्वेष या ठिकाणी परमेश्वराचा भक्त करत आहे. आम्ही पाप्यांना लांब करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं पाप्यांना लांब केलं नाही. त्यांच्यातल्या पापाला दूर करण्याचा प्रयत्न किंवा संदेश प्रभू येशू ख्रिस्तानं सुद्धा दिलेला आहे. मनुष्य पापी नाही, त्याच्यामध्ये असणारी वृत्ती पापी आहे आणि ती दूर करण्यासाठी प्रत्येक ख्रिस्ती माणसानं परमेश्वराजवळ प्रार्थना केली पाहिजे आणि वैयक्तिक त्या लोकांना भेटून सुद्धा त्यांच्यासाठी प्रार्थना आणि त्यांच्यासाठी मध्यस्थी केली पाहिजे. परमेश्वराचा हा भक्त अब्राम याने अगदी लीनतेने देवासमोर विनंती केली, मध्यस्थी केली, देवासमोर विनंती मांडली आणि त्या सर्व पापिष्ट आणि अनोळखी लोकांच्यासाठी देवाजवळ अब्रामाने मध्यस्थी केली. ही मध्यस्थी करण्यामागचं एक कारण होतं. अब्राम एकमेव कारण किंवा हेतू होता अब्रामाचा की या लोकांच्यासाठी तो मध्यस्थी का करत होता? या नगरामधील सर्व लोकांचे तारण व्हावे, त्यांना देव कळावा आणि केवळ आणि धार्मिकच नव्हे तर त्या नगरामधल्या पाप्यांचे सुद्धा तारण व्हावे. हा अब्रामाचा मुख्य हेतू त्या ठिकाणी होता. आमचा हेतू असला पाहिजे की आम्हाला दिसणाऱ्या प्रत्येकाचं तारण व्हावं. आम्हाला दिसणाऱ्या आमच्या नजरेस दृष्टीपथास येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती देवाचा आहे. भला तो पापी असो, भला तो धार्मिक असो, कोणी असो, तो देवाचा व्यक्ती आहे. त्याचा द्वेष आम्ही करू शकत नाही. त्याच्या पापाचा द्वेष नक्की करा, परंतु त्या माणसाचा द्वेष आम्ही करू शकत नाही. त्यांच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना आज ख्रिस्ती या नात्यानं तुम्ही मी केलेली आहे का? नुसतं आम्ही चर्चमध्ये जाऊन बसणं, बायबल मोठमोठ्यानं वाचणं, मोठमोठे संदेश देणं आणि मी खूप स्टडीबाज आहे, मी खूप असा आहे तसा आहे, हे फक्त नाही तर तुमच्या समोर असलेली प्रत्येक व्यक्ती ही देवाची आहे आणि प्रत्येक पापी व्यक्ती देवाची आहे आणि प्रत्येक तुम्हाला दिसणाऱ्या प्रत्येकाचं तारण आज तुम्हाला किती लोक दिसलेली आहेत? त्या लोकांच्याबद्दल तुम्ही हा विचार केलेला आहे का की याचं तारण झालं पाहिजे? जर असा तुम्ही विचार केलेला असेल तर प्रेज द लॉर्ड. अब्राम हाच विचार करत होता की या लोकांचं तारण झालं पाहिजे. ते किती नीच किंवा किती वाईट लोक आहेत हे त्याला माहित होतं, तरी सुद्धा त्याची इच्छा होती की एक वेळेस त्यांनी पश्चाताप करावा. एकदा त्यांनी पश्चाताप करावा. माझ्या समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीने एकदा पश्चाताप करावा अशी प्रत्येक ख्रिस्ती माणसाची धारणा आणि इच्छा या अब्रामाप्रमाणे झाली पाहिजे. मानव प्राणी देवाकडे कधीही केव्हाही पश्चाताप करू शकतो हे ध्यानात असू द्या. अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा क्रूस खांबावर लटकलेल्या येशू ख्रिस्ताच्या बाजूच्या एका चोरानं शेवटच्या क्षणी पश्चाताप केला आणि परमेश्वरानं, येशू ख्रिस्तानं त्याला एक आश्वासन दिलं किंवा आव्हान त्याला सांगितलं, त्याला एक अभिवचन दिलं की मी ज्यावेळेस येईन त्यावेळेस तू माझ्या बरोबर सुख लोकात असशील. आज तू माझ्या बरोबर सुख लोकात असशील. तो म्हणला की माझी आठवण कर, मी पश्चाताप करत आहे, माझ्या चुकांची अपराधांची मी क्षमा मागत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणला की आज तू माझ्या बरोबर सुख लोकात असशील. केव्हाही, कधीही, एनी टाइम, कधीही आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपला पश्चाताप करू शकतो. रोज, वेळोवेळी. हे अब्रामाला माहित होतं. आता त्याच्याकडे पश्चाताप करण्याची संधी आहे हे जाणून अब्रामाने देवाकडे त्यांच्याबद्दल विनंती केली. अब्रामाने देवाजवळ विनंती केलेली आपल्याला पाहायला मिळतं. देवाची प्रीती किती मोठी आहे हे अब्रामाला माहित होतं. अब्राम स्वतः त्यांच्यावर प्रेम करत होता. अब्राम हा त्या पापिष्ट सदोम आणि गमोर या लोकांच्यासाठी प्रार्थना करत होता आणि त्याला एक महत्वाची गोष्ट माहित होती, जाणवली होती, ती म्हणजे जोपर्यंत जीवन आहे
तोपर्यंत तारणाची आशा प्रत्येकाला आहे. प्रत्येक व्यक्तीला तारणाची आशा आहे. तो कितीही पापी असो, तो कितीही लहान असो, तो कितीही पापामध्ये अडकलेला असो, तो कितीही वाईट असो, परंतु तो देवाचा आहे, तो परमेश्वराचा आहे आणि त्याला तारणाची अपेक्षा आहे. प्रत्येकाला तारणाची संधी आहे. प्रत्येकाला शेवटच्या क्षणी सुद्धा तारणाची अपेक्षा आहे. प्रार्थना करत असताना ख्रिस्तीजनांनी फक्त काही ठराविक गोष्टींच्यासाठी प्रार्थना करण्याच्या ऐवजी किंवा त्याचबरोबर आपल्या प्रार्थना करत असताना इतरांच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. कारण कोणत्या क्षणी कोणत्या पापाचं तारण होईल आणि कोणत्या क्षणी कोणता पापी देवाजवळ पश्चाताप करेल हे सांगता येत नाही. त्याला पापामध्ये तसंच ठेवू देणं ही ख्रिश्चनांची सगळ्यात मोठी चूक आहे. आणि म्हणून अब्राम त्या पापी लोकांच्यासाठी प्रार्थना करत होता. त्यामुळे त्यांचं जीवन बदलणार होतं. तुम्ही एखाद्या पाप्यासाठी मध्यस्थी करा, त्याला देवाजवळ आणा, त्याच्या संगती संवाद साधा, त्यामुळे कदाचित त्याचं भावी जीवन वाचू शकतं, त्याचं जीवन वाचणार आहे. यशायाचं पुस्तक 1 अध्याय 18 वचन असं सांगतं, परमेश्वर म्हणतो चला, कारण परमेश्वर कोणत्याही क्षणी पाप्याला स्वीकारायला तयार आहे जर तो पश्चाताप करत असेल. यशाई 1:18 असं म्हणतं की परमेश्वर म्हणतो चला या आपण बुद्धिवाद करू, तुमचे पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील, ती किरमिजी सारखी तांबडी असली तरी लोकरी सारखी निघतील. परमेश्वर स्वतः हे बोलत आहे. स्तोत्रसंहिता 34 अध्याय 18 वचन असं म्हणतं, परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या संधी राहतो असतो, अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करीतो. किती मस्त वचन आहे. देवाचं स्वतःचं हे म्हणणं आहे. म्हणून कोणत्याही पापी माणसाला रोज क्षणोक्षणी संधी आहे त्यानं देवाकडे वळण्याची. आणि त्याच करता ख्रिश्चनांना देवानं नेमलं. याच्यासाठीच आपण बाप्तिस्मे पावलेलो आहोत, यासाठीच आपण ख्रिश्चन झालेलो आहोत की आम्ही लोकांच्या साठी देवासाठी कार्य करावं आणि पापी लोक आत्मे देवासाठी तयार करावे. इर्मयाचं पुस्तक 3 अध्याय 22 वचन म्हणतो, अहो मला सोडून जाणाऱ्या मुलांनो मागे फिरा, मी तुम्हाला वाटेवर आणीन, पहा आम्ही तुझ्याकडे वळलो कारण तू परमेश्वर आमचा देव आहेस. पापी लोक तुझ्याकडे म्हणजे आम्ही तुझ्याकडे वळलो कारण तू आमचा देव आहेस. देवाजवळ रोज संधी आहे की आम्ही परमेश्वराजवळ जाऊ शकतो, रोज पाप्यांना आणू शकतो. योएलचं पुस्तक 2 अध्याय 13 वचन असं म्हणतं, आपली वस्त्रे नव्हे तर आपले हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू, तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. असा आपला परमेश्वर आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला देवाजवळ जाण्याची संधी आहे. आत्मे मौल्यवान आहेत प्रियजनांनो. आपण देवाला आणू शकणाऱ्या इतर कोणत्याही अर्पणापेक्षा अमर्यादपणे अधिक मौल्यवान जर काय असेल तर देवाकडे आत्मे आणणं. आपण गरजूंकडे दुर्लक्ष करत असताना किंवा अनोळखी व्यक्तीला त्याच्या उजवीकडे वळवताना प्रत्येक शक्तीला काही वरवर पाहता महान कार्याकडे वळवणे ही सेवा त्याच्या अनुमोदनास भाग पाडणारी आहे. देवाला आवडणारी सेवा आहे. प्रेम हा ईश्वरी भक्तीचा आधार आहे. आम्ही इतरांना जे प्रेम देणार आहे तो ईश्वरी भक्तीचा आधार आहे. कोणताही व्यवसाय असो, कोणत्याही माणसाचे आपल्या भावावर निस्वार्थी प्रेम असल्याशिवाय देवावर शुद्ध प्रेम नसते. जोपर्यंत आम्ही इतरांच्यावर प्रेम करत नाही, पाप्यांच्यावर प्रेम करत नाही, तोपर्यंत आपलं देवावर प्रेम असू शकत नाही. परंतु इतरांवर प्रेम करण्याचा प्रयत्न करून आपण कधीही या आत्म्याचा ताबा घेऊ शकत नाही. गरज आहे ती म्हणजे ख्रिस्ताच्या हृदयातील प्रेम आपण इतरांच्यावर प्रस्थापित करणं. जेव्हा स्वतःला ख्रिस्तामध्ये आपण विलीन करतो तेव्हा प्रेम उत्स्फूर्तपणे आपल्या जीवनातून बाहेर पडतं. आपल्या जीवनात जर ख्रिस्तच नाही तर आम्ही इतरांच्यासाठी प्रेम करू शकत नाही. अब्रामाच्या जीवनात देव होता म्हणून त्याचं प्रेम इतरांच्यावरती बसलं. ख्रिश्चन चारित्र्याची पूर्तता तेव्हा प्राप्त होते जेव्हा इतरांना आपण मदत करत असतो, इतरांना आपण तारणाकडे आणत असतो. अब्राम विश्वासू माणसाने अब्राम हा विश्वासू माणूस आहे. सदोमाच्या रहिवाशासाठी परमेश्वराजवळ विनंती केली. एकदा त्याने आपल्या तलवारीने सदोम या ठिकाणी लढाई केलेली होती आणि त्यांना वाचवलेलं होतं. त्याने प्रार्थनेद्वारे त्यांना आता वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परमेश्वराजवळ तो मध्यस्थी करत आहे. अत्यंत आदराने आणि नम्रतेने त्याने आपली कैफियत देवाजवळ मांडलेली आहे. स्वतः एक पापी, त्याने पाप्याच्या वतीनं बाजू मांडली. तो स्वतः एक पापी आहे परंतु त्यानं पाप्याच्या वतीनं बाजू मांडली. असा आत्मा देवाजवळ जाणाऱ्या सर्वांमध्ये असला पाहिजे.
असा आत्मा जो आहे अब्रामामध्ये, तसा आत्मा प्रत्येकाजवळ, प्रत्येक ख्रिस्ती जवळ असला पाहिजे. तरीही अब्रामाने एका प्रिय पित्याकडे विनवणी करणाऱ्या मुलाचा आत्मविश्वास प्रकट केला. तो स्वर्गीय मेसेंजरच्या जवळ आला आणि त्याने त्याच्या याचिकेची कळकळीची विनंती केली. नाश पावणाऱ्या आत्म्याबद्दल प्रेमाने अब्रामाच्या प्रार्थनेला प्रेरणा दिली. माझ्या प्रियजनांनो, तो त्या भ्रष्ट शहराच्या पापांचा तिरस्कार करत असताना अनेक परमेश्वर त्या लोकांचा जे काय त्याला राग आलेला असताना पापी लोकांचे तारण व्हावे अशी त्याची इच्छा होती. अब्रामाची इच्छा होती. सदोमाबद्दलची त्याची आस्था दाखवते की आपल्याला आधारिततेबद्दल आपल्याला जे आदर वाटतो, ती आपल्याला इतरांच्या बद्दल आदर वाटला पाहिजे. आपण पापाचा द्वेष जपला पाहिजे. बरोबर आहे, आपण पाप्याबद्दल पाप जे आहे त्याच्याबद्दल आमच्या मनात द्वेष असलाच पाहिजे, परंतु पाप्याबद्दल दया आणि प्रेम आपल्या जीवनात असले पाहिजे. कारण मनुष्य पापी नाही, त्याच्यामध्ये असलेली वृत्ती पापी आहे. आणि म्हणून पाप्याचा द्वेष नका करू, पापाचा द्वेष करा. अब्रामानं तेच केलं, पापाचा द्वेष केला, पाप्यांचा नव्हे. जरी ते इतके पापी होते, मी तुम्हाला आताच सांगितलं. देव करू की तुम्हाला हा जो बायबल स्टडी आहे ते खूप चांगल्या प्रमाणे समजो आणि परमेश्वर तुमची काळजी घेऊ. पुढच्या व्हिडिओसाठी मी उद्या तुमच्या संगती नक्कीच बोलेन आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. स्वतःची काळजी घ्या. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. मध्यस्थीच्या प्रार्थनेची विसर पडू देऊ नका. रोज मध्यस्थीची प्रार्थना करा, इतरांच्यासाठी प्रार्थना करा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. धन्यवाद. थँक्यू सो मच. मे गॉड ब्लेस यू. कृपा करून प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.